नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। क्रोशेट फ्रेमचा हा सेगमेंटमधला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहे ही अशी डबल कलरमध्ये एक 3D पॅटर्नमधली फोटो फ्रेम। हे बघा किती छान आणि सुंदर दिसते। सेम जशी आधीची बनवलेली आहे त्या साइज मधलीच ही फोटो फ्रेम बनवलेली आहे। चला तर आपण स्टार्ट करू। फ्रेम बनवण्यासाठी लागणारे साहित्य बांगडी घ्यायची आहे आपल्याला, किंवा बांगडी अवेलेबल नसेल तर तुम्ही रिंग वापरू शकता, स्टीलच्या ज्या मार्केटमध्ये येतात त्या। बॅक साइडला सपोर्टसाठी पुट्टा, फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला जे आपण स्टिच करणार मागच्या साइडला। इथे मी दोन कलर यूज करणार आहे, दोन्ही 4 प्लाय आहे, एक ग्रीन 4 प्लाय आणि एक पिंक कलरचा 4 प्लाय, आणि क्रोशे हुक आपण वापरणार आहोत 3.5 mm चा। चला तर आपण स्टार्ट करू। हे पहा, मी असं हे बांगडीच्या भोवती टोटल 48 सिंगल खांब बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती एक डबल खांब, म्हणजे टोटल 48 डबल खांब दुसऱ्या राऊंडला आपल्याकडे झालेले आहेत। याचा व्हिडिओ तुम्ही माझा जो क्रोशेट फोटो फ्रेमचा जो फर्स्ट व्हिडिओ आहे सेगमेंटमधला पार्ट 1, त्याच्यामध्ये ह्या 2 राऊंड कसे बनवायचे ते पाहू शकता। आपण इथे आता थर्ड राऊंडला डायरेक्टली स्टार्ट करते। कुठल्याही एका टाक्यामध्ये आपल्याला सुई घालायची आहे आणि हा दोरा जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हा पहा, आता आपल्याला टोटल 8 चेन घ्यायचे आहेत। 8 चेन मध्ये पहिले 3, 1 2 आणि 3 ह्या पहिल्या 3 या खांबाच्या आहेत। हा पहिला खांब झाला आपला इथला। त्याच्या पुढे 4 5 6 7 8 या पुढच्या 5 चेन 4 नंबर पासून 8 नंबर पर्यंत हे आपले चेन स्पेस असं काउंट करायचं। 2 खांब स्किप करून तिसऱ्या खांबामध्ये आपण डबल खांब बनवून घेणार। हा अशा पद्धतीने। जसे इथे 5 चेन घेतल्यात तशा इथे पुढे 5 चेन घ्यायच्या, 2 3 4 आणि 5, आणि पुढचे 2 खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये डबल खांब। हे पहा, हा दोरा तुम्ही हाईड करू शकता किंवा नंतर जेव्हा स्टिचेस घालणार तेव्हा त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकता। पुन्हा 5 चेन, तिसरं राऊंड आहे आपलं। 5 चेनची स्पेस गॅप, 2 चेन स्किप करून 2 खांब स्किप करायच्या आणि तिसऱ्या खांबमध्ये डबल खांब। असं हे तिसरं राऊंड मी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। हे पहा, सगळीकडे एक डबल खांब, 5 चेन, एक डबल खांब आणि मध्ये 2 स्किप केले। आता हे शेवटचे 2 हे स्किप करायचे। 5 चेन घ्यायच्यात, 1 2 3 4 5, आणि हे पहिले जे 8 चेन घातलेले त्याचे 3 चेनवर तिसऱ्या चेनवरती स्लिप स्टिच करून हे राऊंड कंप्लीट करून टाकायचं, म्हणजे आपलं दुसरं राऊंड सुद्धा हे तिसरं राऊंड जे आहे ते कंप्लीट झालं। हे पहा, असं हे आपलं तिसरं राऊंड आहे। एक डबल खांब, 5 चेन, एक डबल खांब, 5 चेन, एक डबल खांब, 5 चेन, एक डबल खांब। आता चौथ्या राऊंडला स्टार्ट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला पुन्हा 5 चेन घ्यायच्यात, 1 2 3 4 आणि 5, आणि आपल्याला ट्विस्ट करायचं आहे, असं टर्न करायचं आहे। ही आपली फ्रंट साइड आहे, आपल्याला बॅक साइडला ट्विस्ट करायचं आहे। बॅक साइडला टर्न करून मागच्या साइडचा जो मागचा डबल खांब आहे त्या खांबावरती आपल्याला इथे सिंगल खांब करून घ्यायचे। 3 चेन घ्यायच्यात, 1 2 3, आणि टर्न करायचं आहे।
आणि इथे हा जो लूप आता आपण बनवला, हा जो लूप बनवला आपण, त्या लूपमध्ये आपल्याला 3 चेनचा हा पहिला खांब आणि पुढचे 9 असे टोटल 10 खांब घालून घ्यायचे. डबल खांब घालतोय आपण. 3 4 5 6 10 असे 10 डबल खांब आपण घातलेले आहेत. हा जो खांब आहे आपला दुसऱ्या राऊंडमधला 3 खांब, खांबाच्या वरचा खांब. आता हे चेन स्पेसवाला खांब नाही, लूप नाही, खांबाच्या वरचा जो खांब आहे त्या खांबावरती आपल्याला कुठलीही चेन स्पेस न घेता कंटिन्यू 5 डबल खांब करायचे. 1 2 3 खांबाच्या भोवती करतोय आपण. 4 आणि 5. हे पहा, इथे आपण 5 डबल खांब केलेत, इथे 10 डबल खांब केलेत आणि इथे 5 असे हे कंटिन्यू टोटल 15 डबल खांब झाले. आता आपल्याला त्याच्या पुढचा जो खांब आहे त्या खांबावरती आपल्याला इथे सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि साईड बाय साईड आपल्याला खालचा दोरा सुद्धा त्यामध्ये हाईड करून टाकायचा आहे. हे पहा, असा हा सिंगल खांब मी बनवून घेतलेला आहे. आता पुन्हा 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 आणि 5 टर्न करायचं आहे. आता इथे जसं बॅक साईडला आपण केलेलं तसं इथे सुद्धा आपल्याला हा जो खांब आहे बॅक साईडचा 3 चेनचा हा खांब आहे, हा पहा इथे, हा पहा हा जो खांब आहे या खांबाच्या इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. सॉरी, सिंगल खांब बनवून घ्यायचं आहे. हे पहा इथे म्हणजे हा लूप आपला रेडी होईल 5 चेनचा. आता आपल्याला परत 3 चेन घ्यायचे आणि टर्न करायचं आहे. आणि जसं इथे आपण घातलेलं 9 डबल खांब आणि 5, जसे हे 3 चेनचा 1 आणि पुढचे 9 म्हणून 10 डबल खांब घालायचे इथे आपण. 1 2 3 4 5 हे पहा, हे 9 डबल खांब प्लस 1 3 चेनचा हा पहिला वाला डबल खांब, टोटल 10 डबल खांब झाले. आणि हा जो खांब आहे इथला तिथे आपल्याला परत 5 डबल खांब घ्यायचे, कंटिन्यू घ्यायचे, चेन स्पेस नाही. 1 2 3 4 आणि 5 डबल खांब झाल्यावर पुन्हा आपल्याला पुढचा जो हा इथला डबल खांब आहे अगदी पुढचा 2 खांब सोडून त्या डबल खांबावरती आपल्याला पुन्हा एक सिंगल खांब बनवून घ्यायचा आहे. परत 5 चेन घ्यायचे, 1 2 3 4 5 टर्न करायचे. आणि ह्याच्या आधीचा जो इथला खांब आहे हा पहा, जसा आपण इथे आधी चेन घातलेला तसा हा जो खांब आहे आपला त्या खांबावरती आपल्याला
सिंगल खांब करून घ्यायचं आहे. खांब प्रॉपर चेक करून घ्यायचं आपल्याला घालताना. हे पहा. आणि पुन्हा जसं हे 2 घातलेत आपण सेम पद्धतीने इथे परत 3 चेन टर्न आणि नंतर 9 डबल खांब, इथे 5 डबल खांब, पुन्हा इथे स्लिप स्टिच करायचे आणि सेम रिपीट करत जायचं एंडिंग पर्यंत. मी हे कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, पूर्ण हे असं सर्कलच्या भोवती आपण हे ग्रीन कलरची बॉर्डर बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे हा जो 3 चेनचा स्पेस आहे इथे आपल्याला हा टाका क्लोज करायचा आहे, पण त्यासाठी मागच्या साईडने आपण हे राऊंड कंप्लीट करून क्लोज करून घेणार. हे पहा, इथे सुई घालून असं खेचून घ्यायचं. एक चेन घेऊन दोरा खेचून घेऊन दोरा कट करायचा आहे. आता आपलं हे 3रा राऊंड कंप्लीट झालं. 4था आणि शेवटचा राऊंड आपला असेल पिंक कलरमध्येच. आता जी ही बॅक साईडचा जो हे 5 चेनचा स्पेस आहे 4थ्या राऊंडचा 3रा राऊंडचा आपला, त्या 5 चेनच्या स्पेसमध्ये आपण पॉपकॉर्न स्टिच बनवणार आहोत. त्यासाठी कुठल्याही एका 5 चेनच्या स्पेसमध्ये जायचं. इथे असा हा दोरा जॉईन करून घ्यायचा आपल्याला. एक सिंगल खांब घेणार मी, 2 चेन घ्यायचे आणि 4 खांब घालायचे, डबल खांब. 1 2 3 4. तुम्हाला मोठा पॉपकॉर्न स्टिच हवा असेल तर त्याहीपेक्षा जास्त घेऊ शकता, पण मी इथे 2 चेनचा आहे, 3 चेनचा 1 खांब झाला आणि पुढे 4 खांब घातलेत. पहिला जो टाका आहे त्याच्यावरती क्रोशेट टाकून दोरा खेचून घ्यायचा आहे. 5 चेन घ्यायचे पुन्हा 1 2 3 4 5 आणि पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल खांब घालायचा आहे. म्हणजे आपला हा पहिला पॉपकॉर्न स्टिच झाला. ह्याला इथून वरती काढायचं आहे असं. हे हा टाका. असा दुसरा टाका आपण इथे घेणार पॉपकॉर्न स्टिच. सिंगल खांब घातला इथे 5 चेनच्या स्पेसमध्ये, 2 चेन घ्यायचे आणि 4 डबल खांब घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4 डबल खांब घातले. पहिल्या खांबावरती क्रोशेट टाकून हात दोरा खेचून घ्यायचा. म्हणजे पॉपकॉर्न स्टिच कंप्लीट झाला. पुन्हा 5 चेन घ्यायचे आणि पुढच्या चेन स्पेसमध्ये सिंगल खांब घालायचं. हे असं. आणि हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे तो असा ह्याच्यावरती काढायचा, जेणेकरून हा शेप आपला येत जाईल. अशा पद्धतीने हे सगळे पॉपकॉर्न स्टिच मी सगळ्या 5 चेनच्या स्पेसमध्ये पॉपकॉर्न स्टिच बनवून घेणार आणि हे शेवटचं राऊंड कंप्लीट करून घेणार. तसंच आता हे राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर इथे बॅक साईडला मी हा कपडा लावून स्टिच करून घेणार. ग्रीन किंवा पिंक कलर कुठल्याही कलरने आपण स्टिच करून घेऊ शकतो. आणि थोडीशी गॅप ठेवायची आपल्याला, जेणेकरून आपण इकडून हा पुट्टा जो आहे किंवा बॅक सपोर्टसाठी जे आपण यूज करतोय आपण हे ते आपण आतमध्ये इन्सर्ट करू शकतो.
आणि फ्रेमसुद्धा आपली आतमध्ये इन्सर्ट करू शकतो किंवा छोट्या साईजचे बनवून डायरेक्टली स्टिक करू शकतो। मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आणि हा मागचा दोरा शिवून घेते। हा बॅक साईडचा फॅब्रिक शिवून घेते। हा कसा शिवायचा ते तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। फर्स्ट पार्ट जो आहे फ्रेमचा त्यामध्ये मी शो केलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या। हे पहा, शेवटचा पॉपकॉर्न स्टिचसुद्धा आपण घालून घेतला आहे आणि इथे जिथे पहिला आपण घातला होता तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। एक चेन घेऊन दोरा कट करायचा। हा दोरा हाईड करायचा आहे एक्स्ट्रावाला जो आहे तो, आणि आता हे सगळे असं वरती काढायचं जेणेकरून हा शेप जो आहे तो प्रॉपर शेप राहील। हा दोरा बॅक साईडला सुईच्या साहाय्याने हाईड करून टाकायचा। आता आपल्याला ह्याच्या बॅक साईडला हे फॅब्रिक अटॅच करायचं आहे। स्टिक करू शकतो फॅब्रिक ग्लूने किंवा सुईच्या साहाय्याने शिवू शकतो। प्लस आपल्याला त्यामध्ये असा हा सपोर्टसाठी पुट्टा यूज करायचा आहे। तर हे मी स्टिच करून घेते, मग आपण पुढचं पाहू। फायनली रेडी झालेलं आहे आपलं सेकंड व्हिडिओ क्रोशेट फोटो फ्रेमच्या सेगमेंटमधला। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।